नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं सर्वांच्या आजच्या एकदम महत्त्वाच्या आणि अपडेटेड व्हिडिओमध्ये। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्हाला नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ई-KYC साठी पुन्हा एकदा मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, शासनाकडून लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC दुरुस्तीचं ऑप्शन पुन्हा सुरू करण्यात आला आहे। वेबसाईट सुद्धा सुरू झाली आहे, त्यावरती लिंक सुद्धा ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे आणि फक्त त्याच बहिणींसाठी ज्यांची ई-KYC चुकली होती आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे जे हप्ते आहेत ते त्यांचे बंद झालेले होते किंवा त्यांचा जो येणारा हप्ता आहे तो सुद्धा बंद झालेला होता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेच्या KYC बद्दलचे काही महत्त्वाचे आता प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळवण्याकरता आणि अपडेटेड राहण्याकरता आपल्या झटपट इन्फो चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तर लाडकी बहीण योजनेच्या पुन्हा एकदा जी KYC सुरू झाली आहे त्याबद्दलचे काही महत्त्वाचे प्रश्न, ते म्हणजे ई-KYC कोणत्या बहिणी करू शकतात, त्यानंतर आधी कधीच ई-KYC केली नव्हती, आता ती करता येणार का, त्यानंतरचा प्रश्न म्हणजे आधी KYC केली होती, पैसे येत होते, तर पुन्हा ई-KYC करावी लागेल का, त्यानंतर अंगणवाडी सेविकांकडे आम्ही ई-KYC करता फिजिकल व्हेरिफिकेशन करता कागदपत्रे दिलेली होती, तर ऑनलाईन ई-KYC करण्याची गरज आहे का, त्याचबरोबर ज्या महिला पोर्टलवरती ई-KYC करण्याचा प्रयत्न करत आहेत तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत नाही असा पॉपअप तुम्हाला तिथे येत असेल, तर या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ई-KYC कोण करू शकते। नवीन ई-KYC जर तुम्ही कधीच ई-KYC केली नसेल, म्हणजे आधार नंबर कधीच वेबसाईटवरती हा सबमिट करून तुम्ही ई-KYC ची प्रोसेसच केली नसेल, तर आता ती नव्याने ई-KYC तुम्हाला करता येणार नाही, कारण ई-KYC हे फक्त जे नवीन ऑप्शन आलेले आहे ते ज्या महिलांची चुकली आहे त्यांच्याच करता हे ऑप्शन आलेले आहे। म्हणजे चुकली असे म्हणण्यासाठी ते तुम्ही आधी सबमिट झालेली असावी लागते। तुम्ही या अगोदर कधीही ई-KYC केली नसेल तर तुम्ही नव्याने ई-KYC करू शकत नाही। हा पहिला मुद्दा क्लिअर झालेला असेल। त्यानंतरचा दुसरा प्रश्न, लाभ सुरू असलेल्या बहिणींसाठी, जर तुमची ई-KYC आधीच झाली आहे, नोव्हेंबर त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आलेले आहे, तर तुम्हालाही पुन्हा ई-KYC करता येणार नाही आणि तो तिथे मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल, तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, कारण तिथे फक्त ज्या महिलांची ई-KYC चुकलेली आहे किंवा ज्या महिलांनी ई-KYC करतेवेळी काही चुका केलेल्या आहेत त्याचीच लिस्ट त्या आता वेबसाईटवरती आलेली आहे आणि त्याच महिला ई-KYC करू शकणार आहात। जर ऑलरेडी तुमची ई-KYC झालेली आहे, तुम्हाला हप्तासुद्धा सुरू आहे, तर तुम्हाला ई-KYC करण्याची गरज नाही। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न की ई-KYC कोणाची होणार, तर या अगोदर आपण ज्याप्रमाणे सांगितले आहे की त्याच महिलांची ई-KYC होणार आहे ज्यांची ई-KYC आधी सबमिट तर झाली होती पण ती चुकीच्या पद्धतीने सबमिट झाली होती। ज्या महिलांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा जो लाभ आहे तो ई-KYC केल्यानंतर सुद्धा बंद झालेला होता, अशाच महिलांना ई-KYC करण्याचं ऑप्शन तिथे देण्यात आलेलं आहे आणि त्याच महिला ई-KYC करू शकणार आहात। ज्या महिलांची ई-KYC ऑलरेडी झालेली आहे त्यांना करायची गरज नाही। त्यानंतरचा प्रश्न म्हणजे अंगणवाडी सेविकेबद्दलचा, कारण ई-KYC चुकल्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन होणं असे सांगण्यात आलेले होते, तर बऱ्याच महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे आपले कागदपत्रे दिलेले होते, तर आम्ही अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे दिली आहेत, तर ऑनलाईन आता ई-KYC करावी लागणार का अशा बऱ्याच महिला विचारत आहेत।
तर हो, नक्कीच तुम्हाला ई-KYC ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करावी लागणार आहे. कारण काही जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी झालेली होती, तर काही जिल्ह्यात ती घेतलीच गेली नव्हती. त्यामुळे ऑनलाईन ई-KYC सबमिट करणे सुरक्षित आणि गरजेचे सुद्धा आहे. तर जरी तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे डॉक्युमेंट दिलेले असेल तरी सुद्धा तुमची ऑनलाईन ई-KYC कंप्लीट करून घ्या. ई-KYC करायला तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्हाला ज्याप्रमाणे वेबसाईट सापडत नसेल किंवा लिंक मिळत नसेल तर तुम्ही आपले व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावरती तुम्हाला लिंक मिळून जाईल. दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर महिलांनो, आता तुम्हाला ई-KYC कोण करू शकते आणि कोण करू शकत नाही हे अगदी क्लिअर झालेलं असेल. जर अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर ई-KYC करण्याची जे दुरुस्त करण्याची तारीख आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर 31 मार्च 2026च्या अगोदर तुम्हाला ई-KYC करून घ्यायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.